महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे। या संत परंपरेनं आपल्याला निसर्गाचं महत्व सांगितलं, या संत परंपरेनं आपल्याला निसर्गाशी जुळून घ्यायला सांगितलं। संतांची अनेक प्रमाण आहेत, अनेक वचनं आहेत की जी वारंवार आपल्याला सांगत होती की इतर जे प्राणी पक्षी आहेत, इतर जे पशु पक्षी आहेत, त्याचप्रमाणे माणूस सुद्धा या निसर्गाचा एक छोटासा घटक आहे आणि आपण आपल्या पातळीवरती, आपण आपल्या पात्रतेनं आपण तितक्याच जमिनीवरती राहावं ज्या पद्धतीनं इतर प्राणी पक्षी आहेत। माणसानं त्याच्या बुद्धीच्या जोरावर अफाट अशी प्रगती केली, किती प्रचंड प्रगती केली तुम्ही विचार करा बरं। इतर प्राणी पक्ष्यांच्या तुलनेमध्ये माणूस आज कुठच्या कुठे निघून गेला, प्रचंड प्रगती। माणसाचं जगणं सोपं झालं, सुलभ झालं, पण स्वतः थोडंसं अंतर्मनात डोकावून एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा, या भौतिक प्रगतीच्या जोरावरती आमचं जगणं सोपं झालं, सुलभ झालं, पण खरंच ते सुखी झालं का? आणि मग सुखी जर करायचं असेल तर अशी सुखाची कोणती व्याख्या आहे, कोणती परिभाषा आहे की ज्या मार्गावर गेल्यानंतर आम्हाला आत्मशांती मिळेल, आत्मबोध होईल? हे प्रश्न जर आपण स्वतःला विचारत गेलो तर आपल्याला एक गोष्टीची जाणीव होईल की हे सुख निसर्गाशी जुळून घेण्यात आहे, हे सुख निसर्गाच्या सानिध्यात आहे। आज मी जेव्हा इकडे येत होतो ना, मला सारखा तो विषय माझ्या डोक्यामध्ये घोळत होता आणि माझ्या मनात एक विचार आला, झाडांना जर बोलता येत असतं तर झाडांनी असा मोर्चा काढला असता नगरपंचायतीवर, त्यांनी असा आक्रोश केला असता की माणसाला जगणं मुश्किल होऊन गेलं असतं। तुम्हाला मी एक साधं कल्पना करा, मी परवा जावेद अख्तर, तुम्ही अनेक गीतं ऐकली असतील, अनेक चित्रपट तुम्ही जावेद अख्तर यांनी लिहिलेले पाहिले असतील, म्हणजे देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, हे गाणं जावेद अख्तर साहेबांनी लिहिलं। जावेद अख्तर साहेबांची मी एक मुलाखत ऐकत होतो आणि त्यांनी एक थॉट दिला, ते म्हटले हिंसा हा शब्द जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेस काय चित्र डोळ्यासमोर उभं राहतं? आपल्याला वारंवार सांगितलं जातं हिंसा थांबवली पाहिजे, हिंसा नको। त्यावेळेस प्राण्यांची कत्तल, प्राण्यांचा आक्रोश, त्यांचं विवळणं, त्यांचं रडणं, त्यांचं किंचाळणं, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपसूक मनातून भाव येतो की हिंसा नको। एकीकडे प्राण्यांचं किंचाळणं, विवळणं ऐकू येतं आणि म्हणून मनातून हुंका येतो की नको हिंसा। पण एखादा माणूस असा मस्त नदीच्या काठावरती बसलेला आहे, पायावर पाय टाकून हॅट वगैरे घातलेली आहे, हातात एक गळ आहे, त्या गळाला टोकाला असा शेंगदाणा किंवा एखादा खाद्यपदार्थ लावलेला आहे आणि तो असा शांततेत मासे पकडत बसलेला आहे। ते पाहिल्यानंतर काय भाव येतो मनात? अरे काय पीसफुल माणूस आहे, काय शांततेत बसलाय, मस्त गाणे ऐकतोय, गळ लावलेला आहे आणि त्या गळाला जेव्हा तो मासा अडकतो, तो वरती येतो, पाण्याचा आणि त्याचा संबंध तुटतो, तो तडफडतो, तरी सुद्धा ती आपल्याला हिंसा वाटत नाही का? कारण त्या माशाला आवाज नाहीये साहेब। त्याला जर आवाज असता तर कदाचित त्याचं रडणं, विवळणं, तो हुंदका सुद्धा आपल्याला ऐकू आला असता। अगदी तसं झाडांना आवाज नाहीये, ते त्यांचं दुःख मांडू शकत नाही। दुर्दैव तिथे आहे, आपल्याला आवाज आहे, आपण बोलू शकतो, भांडू शकतो। झाडांना आवाज नाही, ते त्यांचं म्हणणं मांडू शकत नाहीत ठामपणे आणि म्हणून ती झाडांची सळसळ, त्यांचं बोलणं, त्यांचं आपल्यासोबत एकरूप होणं, अरे तुकोबारायांना सांगावं लागलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। आमचे सगळे सोयरे जर कोण असतील ना, हे पानं, फुलं, झाडं, वेली, हे आमचे सगळे सोयरे आहेत। संतांमध्ये आणि आपल्यात काय फरक आहे माहित आहे? आपल्याला त्यांचं सानिध्य समजत नाही, आपल्याला त्यांचं आपल्या दारात असणं समजत नाही, आपल्याला त्यांचं आपल्या सोबत असणं उमगत नाही। संतांना ते उमगलं, त्या पाना फुला पक्ष्यांमध्ये सुद्धा परमात्मा आहे याची जाणीव झाली आणि म्हणून संतांनी निसर्गासोबत जुळून घेतलं। तुम्ही पुराणातल्या खाणाखुणा बघा,
संतांनी ज्या खानाखुणा तुमच्या माझ्यासोबत ठेवल्या ना, त्या सुद्धा निसर्गाशी जुळून घेणाऱ्या आहेत. कृष्णानं उभी केलेली द्वारका डोळ्या देखत कृष्णाला बुडताना बघावी लागली. कृष्णानं उभी केलेली द्वारका आज अस्तित्वात नाहीये, पण यमुना म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर कोण येतं? कृष्ण. शरयू म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर कोण येतं? राम. इंद्रायणी म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर कोण येतं? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्तावया. आम्ही फक्त गप्पा मारायला जन्माला आलेलो नाही, साधू संतांनी जे सांगितलं ते आमच्या वर्तनात असू शकतं हे दाखवून ज्यांनी दिलं ते तुकोबाराय डोळ्यासमोर येतात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे हे मागणं ज्यांनी भगवंतासमोर मांडलं ते ज्ञानोबाराय तुमच्या माझ्या समोर येतात. सुवर्ण पिंपळ म्हटलं तरी ज्ञानोबा समोर येतात, आणि सळसळणारं इंदुरीचं झाड म्हटलं तरी सुद्धा तुकोबाराय तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येतात. परवा आम्ही मोरे महाराज आम्ही गप्पा मारत होतो आणि मी म्हटलं झाडांच्या किती सुंदर गोष्टी आहेत. गौतम बुद्धांना बोधी वृक्षाच्या खाली आत्मबोध झाला. त्या झाडाची एक एक स्वतंत्र गोष्ट आहे. इथं आलेल्या माणसांना काय करायचं माहितीये का? आपल्याला आपल्या गोष्टी बदलायच्यात, आपल्याला आपले गप्पांचे विषय बदलायचेत. आपले गप्पांचे विषय काय आहेत? इकडं हा पूल झाला, इकडं अमुक झालं, तिकडं तमुक झालं. भौतिक प्रगतीवरती चर्चा आपण करतोच आणि करावी, त्यात काही वेगळेपण नाही. पण आता काही दिवस आपण आपल्या गप्पांचे विषय बदलून बघू. काल टीव्हीला बातमी होती, चंद्रपूरमध्ये मागच्या 3 वर्षांमध्ये 2 ते 3% वनीकरण हे कमी झालंय. एकट्या चंद्रपुरात. हे बघा, निसर्गामध्ये वनवा लागणार आहे, नैसर्गिक असेल किंवा मानव निर्मित असेल. झाडं जळतील, तुटतील, निसर्गामध्ये बदल घडतील. पण जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी जर आपण असू, कोण आहे जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी? कोण आहे? कोण आहे? तुम्हाला शंका आहे का? बुद्धिमान प्राणी माणूस. आणि हे कुणी जाहीर केलंय? इतका तर माणूस हुशार आहे, त्यानं जाहीर करून टाकलंय जगात आपण सगळ्यात बुद्धिमान आहोत. आणि मग आता ही बुद्धिमत्ता जर सिद्ध करायची असेल तर निसर्गाच्या प्रती आपण सेल्फ मोटिवेटेड असलं पाहिजे. पैसे कमवा, 4 रुपये आपल्या गाठीशी असले पाहिजे. आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला कोणी मोटिवेट करावं लागतं का? इथं गुंतवा, तिथं व्याजदर जास्त आहे, इथं अमुक आहे, आपण इकॉनॉमिकली सस्टेन होण्यासाठी ऑलरेडी सेल्फ मोटिवेटेड आहोत. पण निसर्ग ही एकमेव गोष्ट आहे ज्याच्यासाठी वारंवार कुणाला तरी मोटिवेट करावं लागेल. ह्या अशा वृक्षदायी सारख्या संस्था येतील, त्यांनी सांगावं लागेल, बाबांनो एक तरी झाड लाव, वाढव, मी आहे ना, आम्ही तिथे झाडं पोहोचवतो, आम्ही हे करतो. पण कुठपर्यंत? याच एका गोष्टीसाठी आम्हाला मोटिवेट का करावं लागतं? बरं, हे आज नाही, शेकडो वर्षांपासून साधू संतांनी सांगितलंय, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी. अहो, ज्ञानोबरायांनी सांगितलं, नगरांची निर्मिती करा, जलाशयांची निर्मिती करा, महावन लावा. शेकडो वर्षापूर्वी जे सांगितलं ते अजूनही आम्हाला समजलेलं नाही. आणि म्हणून आज 31 डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागताला आपण सेल्फ मोटिवेट होऊ की नाही, एखादं तरी झाड लावू. आणि नुसतं लावू नये, आता आहे ना साहेब, वृक्ष रोपण या शब्दाच्या थोडंसं पुढे गेलं पाहिजे आणि वृक्ष संवर्धन याच्यावर काम केलं पाहिजे. वृक्षरोपण आम्हाला नवीन नाहीये, आम्ही जसं कळतंय तसं बघतोय वृक्षारोपण. आणि आतापर्यंत तर एवढी झाडं लावली असतील ना कागदावर, आता महाराष्ट्रात पृष्ठभाग सुद्धा शिल्लक नसेल, एवढी झाडं ऑलरेडी लावून झालीत. पण वृक्षरोपण याच्या पलीकडे जाऊन वृक्ष संवर्धन याच्यावरती आम्ही काम करणार आहोत की नाही? वाढदिवसाला झाड लावायचं, दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो, तिसऱ्या दिवशी पेपर गायब, चौथ्या दिवशी झाड गायब. पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतोय, झाड फक्त नवीन असते. अरे, आम्ही कुणाला फसवतोय? वाढदिवसाला सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची, दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या. फिट्टम फाट. आम्ही कुणाला फसवायला निघालेलो आहोत? आम्ही निसर्गाला फसवायचा जर विचार केला ना साहेब, मग निसर्गानं माणसाला अशा ठिकाणी आणून सोडलं, निसर्गानं माणसाला सांगून टाकलं, मास्क लाव, आता तुझं तोंड सुद्धा बघायची माझी इच्छा उरलेली नाही. इथपर्यंत निसर्गानं माणसाला आणून ठेवलंय.
अरे निसर्गासोबत आम्हाला जुळून घेता येईल का? शिवाजी महाराजांना शहाजी राजांच्या नावानं खेड शिवापूरमध्ये एक आमराई उभी करायची होती. राजांनी तर असा आदेश दिला असता, जा रे तिथे खेड शिवापूरमध्ये एखादा प्लॉट बघा, कंपाऊंड टाका, लगेच वृक्षारोपण, पेपरला फोटो द्या आणि सगळीकडे फ्लेक्स लावा, शहाजी राजांच्या नावाने आमराई. शहाजी राजांच्या नावानं आमराई करायची खेड शिवापूरमध्ये. शिवाजी राजांनी 3 वर्ष अगोदर प्रयत्न केलेत. तिथल्या पाटलाला सांगितलंय जागा व्यवस्थित आहे का, जमीन व्यवस्थित आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, पाण्याची वगैरे व्यवस्था केली आणि मग आमराई उभी केली. जुनी माणसं साहेब, मी पार 16व्या शतकात जात नाही, तुमच्या माझ्या आज्या पंजाकडे बघा, गावागावामध्ये ज्या आमराई उभ्या राहिल्या त्या पूर्वजांच्या नावानं उभ्या राहिल्या. हे आमच्या आज्याच्या नावानं, हे आमच्या पंजाच्या नावानं, आजी आजोबाच्या नावानं लोक आमराई करत होती. आता आम्ही झाडं लावतो, पण ती केवळ आणि केवळ कुणाला तरी दाखवण्यासाठी. निसर्गामध्ये माणसानं हस्तक्षेप जर वेळीच थांबवला नाही तर येणारा काळ आपण असा कोणताच 31 डिसेंबर असा उघड्यावरती साजरा करू शकणार नाही. आज दिल्लीची अवस्था काय? दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला, तुमच्या मालकीच्या जरी गाड्या असतील तरी रोज बाहेर काढायच्या नाही, ऑड डे गाड्या बाहेर काढायच्या. 1 तारखेला काढली ना, 3 तारखेला, 2ला नाही, तुझी असली तरी घरी ठेव. पाकिस्तानमध्ये आता हवेचं प्रदूषण बंद करावं लागलं 3 दिवस. पाकिस्तान कशाला? काल आता मॅडमनं मुंबईचा 2 दिवस झाले बातम्या चालल्यात, काय अवस्था आहे मुंबईच्या हवेची. आणि तीच परिस्थिती उद्या पुण्यात, देहू, आळंदी आणि खेड्यापाड्यात जायला वेळ लागणार नाहीये. आज जशी आपण पाण्याची बाटली घेऊन येतो ना आपल्या आपल्या कार्यक्रमाला, तसं एक दिवस असा येईल आपल्याला बाहेर पडायचं म्हटलं आपला ऑक्सिजनचा सिलेंडर खांद्यावर टाकून निघावं लागेल. नाही ते जरा मुंबईला जायचंय, आपला सिलेंडर घ्या, जरा दिल्लीला जायचंय, आपली बघा, जरा हवेची व्यवस्था आपली करा. मग कोणत्या प्रगतीच्या गप्पा मारतोय आम्ही? संत परंपरा जो कालावधी आहे तिथे पर्यावरणाच्या महत्वाच्या समस्या नव्हत्या, पण संतांना दृष्टी होती पुढच्या शेकडो वर्षांची, पुढच्या कितीतरी शतकांची भाषा संत बोलले. तुकोबारायांच्या काळात वृक्षारोपण करा अशी सांगायची गरज नव्हती. त्यावेळेसच्या समस्या कोणत्या होत्या? रोगराई पसरत होती, अचानक दुष्काळ पडत होता. पण तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढ्यांना याविषयी बोलावं लागेल. कितीतरी शतकांची भाषा संत बोलले. अहो, भगवान श्रीकृष्णानं इंद्राची पूजा काय करता, गोवर्धनाची पूजा करा असं सांगितलं. मला तर भगवान श्रीकृष्णाचं फार कौतुक वाटतं आणि विशेष वाटतं. हजारो वर्षापूर्वींचा काळ, पण तिथे ते सांगतात अरे इंद्र पाऊस पाडतो, तुम्ही इंद्राची पूजा करता, बरं ठीक आहे, इंद्राची काय पूजा करायची ते करा, हा गोवर्धन तुम्हाला पाऊस देतोय, या गोवर्धनाची पूजा करा. कालिया मर्दन नावाचा एक चॅप्टर आहे, आपण नेहमी भागवतामध्ये ऐकतो. ते यमुनेमध्ये कालिया नावाचा मोठा साप, कालिया हा एक निमित्त आहे. आता पण अनेक कालिया आहेत, नदी नालीत घाण सोडणारे अनेक कंपन्या आहेत की आपलं पाणी थेट नदीमध्ये, कोणताच विचार नाही. अहो, मी बघतो इकडं मोठमोठ्या कंपन्यांमध्ये MIDC मध्ये दोघं नवरा बायको कामाला जातात, पूजेचं निर्माल्य बिमाल्य प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून गाठणी बिटणी मारून इंद्रायणीत फेकतात. आमच्या घराच्या समोर एक पालिकेची मोठी कचरा कुंडी आहे, सगळा वेळेवर खेळ आहे, पटकन ऑफिसला पोहोचायचं असतं, थांबून सुद्धा कचरा कुंडीत पिशवी फेकत नाही. बायकांना असा नेम आहे, नेम धरून मला असं वाटतं त्यांनी ITत असण्यापेक्षा ऑलिम्पिकला जायला हवं, असला नेम आहे. आम्ही कुठे घेऊन चाललोय? हजारो वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुम्ही गोवर्धनाची पूजा करा. अरे आपण त्या गवळणी बिवळीनी गात राहिलो, नाचत राहिलो, त्यानं मटकं फोडलं, लोणी चोरलं. काय भगवान श्रीकृष्णाला लोणी बिणी चोरायची गरज होती? सांगायचं होतं की हे सगळं आहे ना, हे गोधन जपा, हे दूध दही फक्त मथुरेचा बाजार सजवायला नाहीये, हे तुमच्या लेकरा बाळांना द्या. कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा पहिला जर कोण असेल तर तो भगवान श्रीकृष्ण आहे. सगळ्या देवदेवतांचं, सगळ्या साधू संतांचं काम हे निसर्गासोबत जुळून घेणार आहे. तुकोबाराय भंडारा डोंगरावर गेले, भामचंद्र डोंगरावरती गेले, त्या एकांतामध्ये येणे सुखे रुचे एकांताचा आवाज. आमच्याशी गुणदोष चिकटणार नाहीत, आम्ही एकांतात आहोत आणि हा एकांत हवा हवासा वाटतो.
तुम्ही बघा, तानसेन एक महान गायक होते. एकांताचा विषय निघाला म्हणून सांगतो. तानसेन जेव्हा मीरेला भेटायला गेले ना, कुणीतरी तानसेनांना सांगितलं होतं मीरा फार छान नाचते. भेटायला गेले मीरेला, मीरेचं नाचणं बघितलं आणि म्हटले काय नाचतेस तू? धड हे कुचिपुडीमध्ये नाही आणि धड हे कोणत्या शास्त्राच्या कोणत्या प्रकारामध्ये बसत नाही. तुझं नाचणं शास्त्राला धरून नाही. आणि निघून गेले. आणि जाता जाता लिहिलं, अरे मी काय गातो, कधीतरी माझं गाणं ऐकायला ये. आणि दरवाजावरती लिहिलं, तान सेन की एक तान पर हर तान बेतान है. दुसऱ्या दिवशी भेटायला गेले, मीरेनं खाली दुसरं एक वाक्य लिहून ठेवलं होतं, तान सेन की एक तान पर हर तान बेतान है, मगर हर चिडिया अपनी अपनी तान में मस्तान है. चिमण्या पण गातात, त्यांना तुमचा स्वर कळत नाही, तुम्ही कोणत्या स्वरात गाताय, कोणत्या सुरात गाताय, पण त्या त्यांच्या मस्तीत आहेत, त्या त्यांच्या धुंदीत आहे. ही मस्ती, ही धुंदी कुठे येते माहित आहे? ही निसर्गाच्या सानिध्यात येते. आणि जेव्हा अकबरानं तानसेनला विचारलं ना की तू जर इतका सुंदर गातोय तर तुझे गुरु कसे गात असतील, एकदा तुमच्या गुरूंना दरबारात बोलवा. तेव्हा ते म्हटले गुरु दरबारात नाही गाणार किंवा ठराविक वेळ ठरून ते गात नाहीत. मग ते गातात कधी? तानसेननं सांगितलं, सूर्याची कोवळी किरणं जेव्हा पृथ्वी पांघरून घेते आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो, नदी जेव्हा खळखळून वाहत असते, त्या स्वरांबरोबर, त्या सुरांबरोबर माझे गुरु गातात. तुम्ही जर समोर जाऊन बसलात तर ते गातील की नाही मला माहित नाही, पण ऐकायचं असेल तर गपचूप जावं लागेल. तानसेन आणि अकबर दोघही कोणतीही कल्पना न देता त्या कुटियाच्या शेजारी जाऊन बसले. आणि जेव्हा गुरूंनी अशी तान छेडली आणि सांगितलं की हे जे गाणं आहे, हे असं गाणं मी माझ्या आयुष्यात कधी ऐकलं नाही, तेव्हा तानसेनचं उत्तर इतकं गोड होतं. तानसेन म्हणतात, महाराज मी गातो ते तुम्हाला खुश करण्यासाठी गातो, आणि माझे गुरु जे गातात ते निसर्गतः आहे, ते निसर्गाशी जुळून गातात, त्यामुळं माझ्या गाण्याची आणि त्यांच्या गाण्याची तुलना होऊ शकत नाही. अशी असंख्य उदाहरणं आहेत की ज्यांना समजलं आपल्याला निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. अशा अनेक महात्मे आहेत की ज्यांनी निसर्गासोबत जुळून घेतलं. मला वाटतं सर्वसामान्य माणूस म्हणून आम्हाला निसर्गासोबत जुळून घेता येईल का? आणि महाराज, माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये. त्याला निसर्गावर मात करायची, रुबाब गाजवायचा निसर्गावरती, ओरबडून घ्यायचंय निसर्गाकडनं. माणूस एकमेव प्राणी आहे जो निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही. तुम्ही मला एक तरी कावळा असा दाखवा बरं जो ओव्हरवेट झालाय, वजन वाढलंय, उद्यापासून डाएट, 10 गिरट्या घालायच्या, भाताला शिवायचं पण नाही, 2च दहावे करायचे. माणसं दाखवू किती? एकदम टेन्शन मध्ये, वजन वाढलं तरी टेन्शन मध्ये, कमी झालं तरी टेन्शन मध्ये. केवळ आणि केवळ आम्ही निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही आहोत. आणि आम्ही जर निसर्गासोबत जुळून घेतलं नाही तर आपल्याकडे कोट्यावधी रुपये असतील, पण येणाऱ्या काळात आपल्याकडे आरोग्य मात्र नसेल. म्हणून निसर्गाच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करता येईल का? कबीरांचा एक दोहा आहे, त्या दोह्याचा अर्थ सांगतो. कबीरांनी त्या दोह्यामध्ये उल्लेख केलाय की वनवा लागला आणि तो जो पक्षी आहे तो पक्षी म्हणतो, बाकीचे पक्षी येतात आणि सांगतात चल आता निघायचंय, वनवा लागलाय, जंगल जळायला लागलंय, तो म्हणतो मी झाड सोडणार नाही. अरे या झाडावरच मी खेळलो, इथेच लहानाचा मोठा झालो, इथलीच फळं खाल्ली आणि हीच पानं मी घाण केली, आता मात्र मी हे झाड सोडू शकत नाही. अरे पक्ष्यांना सुद्धा वाटतं की आपण ज्या निसर्गाचे घटक आहोत त्या निसर्गाविषयी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. पण माणूसच इतका कृतज्ञ कसा की ज्याला स्वतःच्या व्यक्तिगत फायद्याच्या समोर निसर्ग, झाडं, वेली, पानं, फळं, फुलं, पक्षी, इतर प्राणी यांचं काही घेणं देणं वाटू नये. आपण जर जगातले सगळ्यात हुशार प्राणी असू तर ती हुशारी सिद्ध करण्याची ही ती वेळ आहे. आणि ही वेळ निसर्गाच्या फायद्यासाठी नव्हे, आपल्याला येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासाठी आपल्याला आपली हुशारी सिद्ध करावं लागेल. नाहीतर एक दिवस असा येईल, कोट्यावधी रुपये असतील पण रात्रीची झोप नसेल, अब्जावधी रुपये असतील पण आरोग्य मात्र शिल्लक नसेल. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 50 गोळ्या खाव्या लागतील.
सकाळी उठल्याबरोबर डोळे उघडावेत म्हणून 4, डोळे उघडल्यावर 2, नाश्त्याच्या आधी 2-4, दुपारी परत 10-12, संध्याकाळी 4-5 आणि रात्री उरलेल्या 2-4. आणि कोणत्या गोळ्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही, इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. मार्केटमध्ये चीप येतील छोट्या छोट्या, त्या चीप मध्ये 50 गोळ्या टाकायच्या. 5वीला जशी सटवाई पुजता ना, त्या सटवाईच्या सोबत ही चीप पण पुजायची आणि ती चीप मनगटात टाकून द्यायची पोराच्या आणि तिथं एंट्री करायची. सकाळी 2 ह्या, दुपारी 2 त्या, आणि कामाला जाता जाता एंटर मारायचं. एंटर मारलं का एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत चालेल. इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. बरं, त्या चीप लय महाग नसतील. महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत, एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात, लाडक्या बहिणींना 3 महिन्यातून एकदा. हप्ता आला का नाही या महिन्यात? आणि चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला मिळून जाईल. आम्हाला इकडे घेऊन जायचंय का? आम्हाला जर या पद्धतीने आम्हाला आमच्या आयुष्याकडे घेऊन जायचं असेल तर मग आपल्याला हवं तसं जगा. पण आज खरं तर मी तुम्हाला एक विनंती करायला आलोय. शक्य तितका निसर्गातला हस्तक्षेप जर आपण थांबवला ना, तरी सुद्धा वृक्षारोपण वगैरे प्रयत्न सुद्धा करायची गरज नाही. या पृथ्वीवरती जेवढी झाडं आहेत ना, त्याच्या 0.0% मध्ये सुद्धा झाडं ही माणसानं लावलेली नाहीयेत. अहो, झाडं आपोआप उगवतात हो. आपण फार कमी झाडं लावली आहेत. आपण असलेली तोडली जरी नाही ना, नदी स्वच्छ करण्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरज नाहीये. घाण जरी करायची नाही एवढं ठरवलं ना. अहो, कोविडमध्ये जेव्हा माणसं बाहेर आली कोविड नंतर आणि नद्या बिद्या बघितल्या, विश्वास बसे ना, ह्या त्याच नद्या ज्या 2 वर्षापूर्वी होत्या, ही तीच हवा आहे जी 2 वर्षापूर्वी होती. हा तोच परिसर आहे. म्हणजे आम्ही निसर्गावर उपकार करूच नका, ते करायची गरज नाहीये. फक्त निसर्गाविषयी कृतज्ञता मनात बाळगून निसर्गावरती अन्याय अत्याचार करू नका. साधू संतांना जो निसर्गाचा आवाज ऐकू आला ना, त्यांचे आक्रोश ऐकू आले ना, ते आपल्याला थोडे बहुत जरी आक्रोश ऐकू आले ना, तरी सुद्धा वेगळे प्रयत्न करायची गरज भासणार नाही. निसर्गामध्ये ज्या ज्या वेळेस माणसानं हस्तक्षेप केलाय, त्या वेळेस निसर्गानं माणसाला माणसाची पात्रता दाखवून दिलेली आहे. अहो, इकडं हिमालयाच्या आजूबाजूला जिथे जिथं बर्फाच्छादित प्रदेश आहे, तिथे तिथे नैसर्गिकरित्या उगवलेली मोठमोठी झाडं होती. माणसानं ती झाडं तोडली आणि फर्निचरसाठी लागणारी हलकी वजनाची झाडांची लागवड तिथे केली. आणि मग बर्फ घसरणं, बर्फाच्या लाटा येणं, किती किती प्रसंग. डोंगरावरची झाडं बिडं तोडून टाकली, डोंगरच्या डोंगर वाहून गेले, वस्त्याच्या त्याच्या खाली बुडून गेल्या. किती उदाहरणं सांगू. पोर्तुगीज जेव्हा आले, एक पठार होतं आणि त्या पठारावरती डोडो नावाचा एक पक्षी आढळायचा. या पक्ष्यांची सगळी घरटी ही खाली असायची, वरती झाडावर वगैरे नव्हती. आणि जेव्हा पोर्तुगीज आले तेव्हा तिथं ससे, कुत्री, डुकरं घेऊन आली आणि त्यांनी ती घरटी पक्षी खायला सुरुवात केली. आणि डोडो या पक्षाची प्रजात सुद्धा शिल्लक नाही. अशा कितीतरी प्रजाती आहेत, मानवी हस्तक्षेपानं त्या नाहीशा झाल्या. एका पठारावरती हरणांची संख्या होती, लांडग्यांची संख्या होती. ब्रिटिश जेव्हा इथे आले तेव्हा ब्रिटिशांना वाटलं लांडगे हरणांना खातायत काय, आपण लांडग्यांनाच मारून टाकू. ब्रिटिशांनी प्रयत्नपूर्वक लांडगे मारून टाकले. हरणं एवढी वाढली, उपासमारीनं नंतर हरणं मेली. निसर्गामध्ये मानवानं स्वतःहून काही वेगळे हस्तक्षेप करायची गरज नाही. इतकी सुसूत्रता आहे निसर्गामध्ये. अरे, मधमाशीला सांगावं लागतं का ह्या फुलावरून त्या फुलावर जा, त्या फुलावरून त्या फुलावर जा. परागकणांचं ट्रान्सफर या फुलावरून त्या फुलावरती. निसर्गामध्ये मानवानं काही हस्तक्षेप केले नाही तरी सुद्धा सगळं सुरळीत चालेल. हा, वेगवेगळे ज्या रोगराई येतील, वेगवेगळी जी संकट येतील, त्यातून निखारून निघावं, त्यातून संरक्षण मिळावं, याच्यासाठी माणसानं जरूर कंबर कसावी. याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. माणसाचं जगणं सोपं होईल, सुलभ होईल, याच्यासाठी स्वतःला झोकून द्यावं. पण निसर्गाला ओरबडून आपल्याला सुखी होता येणार नाही, हे मात्र आपण माणूस म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. मी किती उदाहरणं सांगू की ज्या ठिकाणी माणसानं वेगळे प्रयत्न केले आणि निसर्गानं माणसाला माणसाची जागा दाखवून दिली. नेपोलियन 3 लाख सैन्य घेऊन युरोपवरती चालून गेला होता.
सगळा युरोप जिंकला. त्याला युरोप जिंकता आला पैशांच्या जोरावर, शस्त्रांच्या जोरावर, सामग्रीच्या जोरावर. तिथं त्यानं स्वतःची सत्ताही प्रस्थापित केली. पण युरोपमध्ये पिवळ्या तापाची साथ आली आणि नेपोलियनचं सैन्य पटापट मरायला लागलं. शस्त्राच्या जोरावरती त्याला युरोप जिंकता आला, पण पिवळ्या तापाच्या साथीसमोर शस्त्र मात्र चालली नाहीत. मोजकं उरलेलं सैन्य घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं. दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला होता. पटापट जनावरं मरायला लागली. जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसाय लावायला गेले आणि एकंदरीतच सगळी अर्थव्यवस्था कोलमडून गेली. चीनमध्ये मिंग राजवट होती. त्या मिंग राजवटीमध्ये तिथे प्लेगची साथ आली. त्या प्लेगच्या साथीमध्ये सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली. निसर्गानं माणसाला वारंवार सांगितलं, बाबांनो तुम्ही निसर्गासोबत जुळून घ्या. आणि म्हणून आज आपण सगळेजण प्रयत्न करूयात आणि निसर्गासोबत जुळून घेण्यासाठी अनेक वेगवेगळे पर्याय असतील तुमच्या समोर. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मोठमोठी भाषणं होतात. कॉलेजमध्ये पर्यावरणाचा आता सब्जेक्ट आलाय. एन्व्हायरमेंटचे प्रोजेक्ट पोरं सादर करतात आणि दुर्दैवानं एन्व्हायरमेंटचा प्रोजेक्ट सादर करताना सुद्धा बहुतांशी पोरांच्या फाईल प्लॅस्टिकच्या असतात. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये गाजलेली भाषणं, त्याच्यावरती झालेल्या चर्चा. अरे स्वीडनमध्ये एक मुलगी नो फ्रायडे स्कूल, तुम्ही ह्या गप्पा मारणं बंद करा, भाषणं ठोकणं बंद करा, निसर्गावरती थेट काम करायला सुरुवात करा. तिनं सांगितलं शुक्रवारी आम्ही शाळेत जाणार नाही आणि संसदेसमोर त्या देशामध्ये तिनं आंदोलन करायला सुरू केलं. लोक जागृत आहेत, त्यांना कळतंय की आपण आता थेट इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. आणि मला तुमचं कौतुक काय माहितीये, या तुमच्या वृक्षदायी संस्थेचं हे थेट काम आहे. आम्ही येऊ, झाड लावू, वाढवू, टिकू, त्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊ, जमेल तेवढं काम करू. ह्या थेट इम्प्लिमेंटेशन वरती आपल्याला येण्याची गरज आहे. म्हणजे इथून जाताना काय संदेश घेऊन जायचा ते मला काय माहित नाही. कोण काय बोललं, कुणी काय भाषण केलं, जगात काय झालं, संतांनी काय. माझं थेट काम असेल पुढच्या वर्षी एक तरी झाड लावील आणि ते वाढवील. लावणं नाही, त्याच्या बरोबरीने वाढवणं. स्वतःच्या लेकराचं जसं संगोपन करतो ना तसं संगोपन करणं. अरे इतिहास आहे या देशाला. राजस्थानमध्ये राजवाडा बांधायचा होता आणि राजानं सांगितलं अमुक अमुक जंगलातली ती अमुक अमुक झाड आहेत ना तेवढी तोडून आणा. बिष्णोई समाज, पुरुष नव्हते गावात, फक्त महिला होत्या आणि त्या सैन्याला कडकडून विरोध केला आणि सांगितलं की ही झाडं बिडं तोडायची नाहीत. आम्ही देव मानतो. कोकणात सुद्धा कितीतरी ठिकाणी देवराई होत्या. पिंपळाच्या झाडाखाली देव असायचा आणि देवाची झाडं म्हणून जंगल जोपासत होती. माणसं शिकलेली नव्हती हो, पण शिक्षित होती, सुशिक्षित होती, सुसंस्कृत होती, सृजनशील होती. आपण अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडला आणि शिक्षित झालो, पण आपल्याला सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सृजनशील होण्यासाठी फार मोठा वाव आहे. कोणत्या विद्यापीठात त्यांनी एन्व्हायरमेंटचा कोर्स केला होता, पण त्या बायकांनी सांगितलं की ही झाडं म्हणजे आमचा देव आहे आणि तुम्हाला तोडता येणार नाही. सैन्यानं सांगितलं आमच्या आड येऊ नका, राजाचा आदेश आहे, राजमहालासाठी ही झाडं आणि हेच लाकूड लागणार आहे. सगळ्या स्त्रियांनी त्या झाडांना मिठ्या मारल्या आणि निर्दयी सैन्यानं झाडं महिलांसहित कापली. आणि त्यानंतर चिपको मुवमेंट त्या नावानं पुढे आली. सुंदरलाल बहुगुणा यांनी जी मुवमेंट राबवली, सुंदरलाल बहुगुणा जिथं जाईल तिथे झाडांवरच बोलायचे. आणि एक दिवशी एका माणसाने विचारलं तुम्ही कायम का झाडांवरच बोलता, झाड सोडून तुम्हाला दुसरा विषय नाही बोलायला, तुम्ही झाडांवरच का बोलता. त्यांनी दिले उत्तर इतकं गोड होतं, ते म्हणजे झाडांना बोलता येत नाही म्हणून झाडांवर बोलावं लागतं. आमचे बाबा फार छान सांगायचे, ते म्हणायचे बोलायचंय ना तर कृष्णाशी बोला. म्हणजे एक तर बोलावं कृष्णाशी एकांतात असताना आणि समाजात असताना बोलावं कृष्णावर. म्हणजे अशी माणसं होती हो ताकदीची. त्याला झाडांना बोलता येत नाही म्हणून मी झाडांवरती बोलतो. किती लोकांनी या गोष्टीनं काम सुरू केलं. मला वाटतं आपल्या दारामध्ये बघा, पूर्वजांनी किती छोट्या छोट्या गोष्टी सांगून ठेवल्या. आपल्या दारामध्ये तुळस असली पाहिजे, ती तुळस आपल्याला ऑक्सिजन देते.
तुम्ही मी जे जगतोय ना साहेब, यातला कोणताही एक घटक घ्या, हा सर्वस्वी झाडांवर अवलंबून आहे. 7वीला धडा होता, दगडी कोळशाची निर्मिती कशी होती. जे झाड गाडले गेले त्याच्यावरती मातीचा प्रेशर आला, प्रश्न यायचा पुस्तकात, दगडी कोळशांची निर्मिती कशी होते. आणि मग हे सगळ्या वनस्पती जेव्हा गाडल्या गेल्या जमिनीमध्ये, मातीचा ठराविक प्रेशर क्रिएट झाला आणि त्यातून मग दगडी कोळशाची निर्मिती झाली. तुम्ही मी जी ऊर्जा वापरतो, जी इंधनं वापरतो, त्याच्या मुळाशी झाड आहेत. तुम्ही मी कपडे घालतो त्याच्या मुळाशी झाड आहेत. तुम्ही मी जे अन्न खातो ते झाडांपासून आहे. जो पाऊस पडतो तो झाडांपासून आहे. जे पाणी पितो ते झाडांपासून आहे. जो ऑक्सिजन घेतो, जो प्राणवायू मिळतो तो झाडांपासून आहे. झाड नाही तर एक वेळ माणूस नसला पृथ्वीवर तरी पृथ्वी टिकल, पण झाड जर या पृथ्वीवरती नाही राहिलं. मधमाशांवरती काम करणारे आमचे डॉक्टर आहेत, ते नेहमी सांगतात, ज्या दिवशी मधमाशी संपली त्या दिवशी माणूस पृथ्वीवरतून संपला. कारण मधमाशीचं काम जर काय आहे तर हे परागकण ट्रान्सफर करणं, झाडांची निर्मिती करणं, पाना फुलांची निर्मिती करणं. साधू संतांनी सुद्धा तेच सांगितलं. मी म्हणेल एक वेळ दगडातला देव आहे ना, त्याचं एक दिवस तुम्ही दर्शन देणं बंद करा, पण माझ्या दारातल्या झाडाला पाणी घालतो का, त्याची निगा राखतो का, याच्यावरती मात्र लक्ष दिलं पाहिजे. सावता महाराज आरणला हो, आणि तिथं शेतात जर बारं मोडलं ना, त्या पाण्याला म्हणायचे असाच वाहत वाहत जा आणि माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट. आता आरणला मोडलेलं बारं महाराज पाणी काय पंढरपुरात जात होतं का? पण त्या पाना फुलात वेलीत त्यातच माझा भगवंत आहे याची जाणीव मात्र सावतोबांना होती. आणि सावतोबा महाराज सांगायचे आपल्या लेकीला, या शेताचा मालक आहे ना पंढरपुरात राहतो ताई, हे आपलं मालकीचं नाही, आणि या मालकाला आपण यातलं काहीतरी दिलं पाहिजे. आणि मग जेव्हा दिंडी निघाली पंढरपूरला, तेव्हा सावतोबांची मुलगी पुढे आली आणि तिनं सांगितलं, हे शेतातली फळं फुलं एवढी जरा आमच्या इठ्ठलाला घेऊन जाल, आमच्या शेताचा मालक आहे तो. ते लोक म्हणले, तुमच्या शेताचा मालक आणि तू कुठं असतोय? आमचे बाबा म्हणतात, शेताचा मालक पंढरपुरात राहतो. आणि तो कोण? विठ्ठल, पांडुरंग. सगळे हसायला लागले आणि म्हणले, तुझ्या इठ्ठलाला ही सडलेली फुटलेली फळं चालतात का? आणि ती फळं फुलं अशी फेकून दिली रस्त्यावरती, आणि त्याच्यावरती चालत चालत ही सगळी मंडळी पंढरपूरला निघून गेली. रडणाऱ्या पोरीला सावतोबांनी जवळ घेतलं आणि विचारलं, बाई का रडते? तुम्ही म्हणता ना आपल्या शेताचा मालक पंढरपुरात असतो, या शेतात पिकलेली फळं फुलं त्याच्यासाठी द्या म्हणून त्यांच्याकडे गेले. त्यांनी फळं फुलं नेली तर नाहीच, पण रस्त्यावर फेकून दिली हो. तेव्हा सावतोबा म्हणले, ज्यांना या पाना फुलात भगवंत दिसला नाही त्यांना पंढरपुरात पण दिसणार नाही. सगळेजण पंढरपुरात गेले आणि ही सगळी स्वतःला प्रतिष्ठित समजणारी मंडळी पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या पायावर जेव्हा त्यांनी डोकं ठेवलं आणि वर बघितलं, वर देव काय कोणाला दिसला नाही. कुजबूज सुरू झाली, देव कुठे गेला, देव कुठे गेला. आजूबाजूला सर्वसामान्य माणसांच्या रांगा लागलेल्या, सगळेजण देवाकडे बघतात, पाया पडतात, आनंदून बाहेर पडतात. आणि ही मंडळी जेव्हा कुजबूज करायला लागली आणि विचारलं, का हो देव तुम्हाला दिसला का? म्हणले, अहो कशाचं काय, देव कुठं दिसला नाही. सावतोबा म्हटले, ज्याला पाना फुलात देव दिसला नाही त्यांना दगडात सुद्धा, तिथे पंढरपुरात सुद्धा देव दिसणार नाही. संतांनी सांगितलं, या निसर्गात परमेश्वर आहे, हा निसर्गच परमेश्वर आहे आणि त्याला जपता येईल का? अहो किती झाडांचे. मी तर म्हणतो, देवानं जर कृतज्ञतेची यादी करायची ठरवली, परोपकार करणाऱ्या गोष्टींची यादी जर करायची ठरवली ना साहेब, त्यात पहिला नंबर झाडांचा लागेल. परोपकारी लोकांची जर यादी करायची ठरवली, परोपकारी निसर्गातल्या घटकांची यादी करायची ठरवली, तर त्यात पहिला नंबर झाडांचा लागेल. किती उपकार आहेत ते आपण शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाहीत. आणि म्हणून झाडांच्या प्रती थोडंसं हळवं होता येईल का? झाडांच्या प्रती थोडीशी कृतज्ञता बाळगता येईल का? सुधामूर्तींचं एक पुस्तक वाचनात आलं, त्यात त्यांनी लिहिलं होतं, मी ज्या घराच्या शेजारी राहायचे त्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं, आणि त्या प्राजक्ताच्या झाडाच्या शेजारी जी खिडकी होती त्या खिडकीत मी अभ्यासाला बसायचे, आणि खिडकीतनं बाहेर हात घ्यायचे आणि त्या फांदीवरनं अलगद हात फिरवायचे. झाडांना बोलता येत नाही मित्रांनो, पण झाडांना भावना असतात, त्यांना आपले स्पर्श कळतात, त्यांना आपला संवाद कळतो. सुधामूर्ती लिहितात, मी त्या फांदीवरनं रोज हात फिरवायचे, त्या झाडासोबत बोलायचे,
माझ्या आयुष्यातल्या गमती जमती सुखदुःख त्या झाडाला शेअर करायचे. आता झाडही माझ्याशी बोलायला लागलं होतं. मी बोलायला लागले का पानांची सळसळ ऐकायला यायची. मी आनंदी असले तर कधी कधी प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडायचा. झाडही आता माझ्यासोबत संवाद साधत होतं. पण घर आमचं रेंटचं होतं. कधीतरी घर सोडायचंच होतं. आता घर सोडायचं 4 दिवसांनी. घर सोडायचं दुःख तर होतच, पण त्याही पेक्षा जास्त दुःख होतं आता हे झाड सोडून जावं लागेल. काळजावर दगड ठेवला आणि झाडाला जाऊन सांगितलं, 4 दिवसांनी आम्ही घर सोडतोय. हा, परत आपली भेट होईल की नाही मला माहित नाही. झाड काहीच बोललं नाही. पुढचे 4 दिवस ना पानांची सळसळ ऐकायला आली, ना प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला. झाड अगदी गप्प गप्प होतं. एकही शब्द बोलायला तयार नाही, व्यक्त व्हायला तयार नाही. 4थ्या दिवशी घर सोडायचं. सगळं सामान गाडीत भरलं. मीही गाडीत जाऊन बसणार. तेव्हा मला वाटलं झाडासोबत बोलायला हवं. पळत गेले, शब्द फुटेना. झाडाला जाऊन मिठी मारली. गच्च झालेले डोळे 2 मिनिटांनी मी उघडले आणि बघते तर काय, आजूबाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. ते झाड जणू सांगत होतं, रडू नको, भेटू पुन्हा कधीतरी, होईल आपली भेट. झाडाला शेवटचा टाटा केला आणि मी निघून गेले. 2 वर्षांनी मी पुन्हा त्या गावात आले आणि कुणाला तरी विचारलं, का हो, आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं, ते अजून आहे का? तेव्हा कुणीतरी म्हटलं, झाड अजून तसंच आहे, फक्त खिडकीपाशी आलेली फांदी मात्र सुकून गेली. जोपर्यंत स्पर्श आहेत ना, तोपर्यंत ती सगळी नाती आहेत. त्या झाडाला, त्या फांदीला त्या स्पर्शाची सवय होऊन गेली होती. आता तो स्पर्श नाही, झाड जगतंय, पण फांदी मात्र सुकून गेली. झाडांनाही भावना आहेत. अहो, आमच्या सगळ्या महिला रोज त्या तुळशी सोबत बोलतात, रोज तिला स्वतःचं सुख दुःख सांगतात. अहो, जात्यावर दळणारी बाई सुद्धा तिथल्या पाना फुलांशी बोलायची. माणसं शिकलेली नव्हती, पण निसर्गासोबत त्यांनी जुळून घेतलं होतं. ते निसर्गासोबत पुन्हा एकदा आपल्याला जुळून घेता येईल का? माणसाचं आयुष्य जसं सोपं केलं ते अधिकाधिक सुखी करता येईल का? आणि काय सुखाची संकल्पना आहे हो आपली. मी लहानपणी जर मंदिरात गेलो ना, असा घंटा वाजवला की आजोबा म्हणायचे, चला रे हात जोडा. आणि म्हटलं आता, ते म्हणायचे, म्हणा देव बाप्पा सुखात ठेव. सुख हा शब्द काय हे फक्त मागण्यापुरतच आहे, पण नेमकं सुख काय हे मात्र कधी कळलं नाही. आज जेव्हा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जाल, वाहणाऱ्या खळखळणाऱ्या नदीला मन भरून बघाल, तेव्हा कळतं खरं सुख काय. पक्ष्यांचा चिवचिवाट किलबिलाट जेव्हा शांततेने ऐकाल, तेव्हा कळतं खरं सुख काय. सूर्याची कोवळी किरणं कधीतरी अशी अंगावर झिलून बघा, मग कळतं सुख काय. जगज्जेता अलेक्झांडर असा निघाला होता आणि एक तत्कालीन मोठा विचारवंत, तो अलेक्झांडरच्या स्वागताला आला नाही. आणि मग अलेक्झांडरने विचारलं, तो कुठे आहे? सगळे आलेत आणि तो नाही. त्याने आजूबाजूला एक छोटस खेड आहे, त्या झाडा फाना फुलांमध्ये तो आता रमून गेलाय. अलेक्झांडर म्हटलं, आपल्याला आहे ना त्याला जाऊन भेटायचं. आणि हे सगळेजण भेटायला गेले. अलेक्झांडरने त्याला विचारलं की मी तुझ्यासाठी काय करू शकतो? तो म्हटला, तू माझ्यासाठी काहीच करू नको. तो म्हटला, अरे जगज्जेता अलेक्झांडर तुझ्या समोर उभा आहे, काय मागायचंय ते माग. त्याने सांगितलं, मला काहीच नको, आणि द्यायचंच असेल तर एक दे म्हणले. म्हणले काय? तू थोडासा बाजूला उभा राहिला ना, सूर्याची किरण जरा अंगावर येतील. तू थोडासा बाजूला उभा राहा, एवढंच माझ्यासाठी कर. इतकं निसर्गाशी जुळून घेणं असलं पाहिजे. मला वाटतं हे निसर्गाशी जुळून घेणं हे अगदी देवदेवतांपासून, अनेक विचारवंतांपासून तर थेट साधू संतांपर्यंत आणि आज निसर्गाशी संलग्न काम करणाऱ्या अनेक माणसांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. तो आम्हाला समजून घेता येईल का? एका मोठ्या अधिकाऱ्याचं एक भाषण ऐकलं होतं आणि त्यानं सांगितलं, मी खूप मोठ्या पदांवरती काम केलं, कायम मी त्या प्रोटोकॉलमध्ये राहिलो. आणि एक दिवशी प्रवासात असताना माझ्या मागं पोलिसांचा ताफा होता, मी निघालो होतो आणि एका झाडावरती एक पक्ष्यांची काही 5-6 घरटी लावलेली होती.
माझ्या पत्नीनं मला सांगितलं ते घरटं आपल्याला काढता येईल का, आपल्या गॅलरीत ते शोभून दिसेल. मी गाडी थांबवली आणि माझ्या बरोबरच्या सेवकांना सांगितलं जरा ते घरटं काढता येईल का बघा. यांनी आयुष्यात कधी झाडावर चढलेले नव्हते, यांना काय ते झाडावर चढता येईना, ते घरटं काय काढता येईना. मग तिथं गुरामागं चालणार एक पोरग होतं, त्यांनी त्याला बोलवलं, म्हणले तेवढं घरटं जरा काढून देतो. हे नाही बाबा म्हणला, आपण नाही झाडावर चढत आणि घरटं नाही काढत, आणि 50 रुपये देतो की. 50 रुपये म्हणला, आपण चढतच नाही झाडावर. 100 रुपये देतो. पोरगा म्हणला, आपण त्या घरट्याला हातच लावत नाही. बरं बाबा 500 रुपये देतो. बरं 1000 रुपये घे, पण एक घरटं काढून दे. पोरगा एवढासा गुरामागे जाणारा, पण त्या अधिकाऱ्याला म्हणाला, साहेब 1000 काय, तुम्ही कितीही पैसे दिले ना तरी मी घरटं काढणार नाही. म्हणला, तुमच्यासाठी हे एक छोटंसं घरटं आहे जे गॅलरीची शोभा वाढवणार आहे, पण सकाळी त्या घरट्यातनं जे पक्षी उडून गेले ना, त्यांच्या आयुष्याची ती कमाई आहे, त्यांच्या आयुष्याचं ते घर आहे. संध्याकाळी जेव्हा हे पक्षी आपल्या पिलांना भेटायला येतील आणि फांदीवर घर दिसणार नाही, तेव्हा त्यांच्या मनाची काय अवस्था असेल हो. तुम्ही विचार करा बरं, आपण असं सरळ JCP चालवतो आणि ते झाड पाडून टाकतो. किती घरटी असतात, किती पक्ष्यांचा अधिवास असतो. तुम्ही विचार करा, आपण दिवसभर कुठेतरी फिरायला गेलोय आणि संध्याकाळी आलोय प्लॉटवर आपलं घरच नाही. थोडीशी मनात कल्पना ना बरं, व्याख्यानाहून घरी गेले आणि घरच नाही जागेवर, काय होईल हो. पक्ष्यांचं घर साहेब, एक एक काडी गोळा करून त्यांनी ते घर बांधलेलं असतं. आणि निसर्ग त्यांच्यावरती, पाऊस आला पडलं घरटं, आलं वारं पडलं घरटं, पण तरी सुद्धा पक्ष्यांना कधी रडताना बघितलंय. असा झपाट्याचा पाऊस आला आणि त्या वादळात पक्ष्यांचं घरटं उडून गेलं. पक्षी थोडी त्या पक्ष्यांमधला जी मादी होती ती थोडीशी नाराज झाली आणि म्हटली, काय हो सारखंच घरटं पडतंय. पक्षी म्हटला, नाराज होऊ नको. त्यांना असे पंख विस्पारले, त्या विस्पारलेल्या पंखांच्या खाली ती अलगद येऊन थांबले. पाऊस उघडला, सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश झाला आणि ती म्हटली, आता कुठे राहायचं. तो म्हटलं, नाराज काय होते, परत काडी गोळा करू, परत घरटं बांधू. आणि तो तिला म्हणतो, हे बघ, घरटं बांधणं घरटं पाडणं हे त्याचं काम आहे आणि घरटं बांधणं हे आपलं काम आहे. आणि पुढे जाऊन तो म्हणतो, आणि हो, कोणाच्या मदतीची वाट बघायला आपण थोडीच माणसं आहोत. आपली घरटी आपल्यालाच बांधावी लागतील. कोणतर मदतीला येईल, कोणतर अनुदान देईल, मग झाडं लावू, कोणतरी मदत करेल, मग घर बांधू, असं नाही हो. प्राणी पक्ष्यांनी जुळून घेतलंय निसर्गासोबत. आपण माणसं आहोत आणि आपण प्राणी पक्ष्यांपेक्षा सुद्धा कृतज्ञ असलं पाहिजे. त्यांच्यापेक्षा सुद्धा आपल्या जर बुद्धीचा एवढा विकास झालाय ना, ते जेवढं निसर्गाशी जुळून घेतात त्याच्या लाख पटीनं आपण निसर्गासोबत जुळून घेतलं पाहिजे. किती उपकार आहे तो भगवंताच्या आपल्यावरती. साधी ठेच लागली तर आपल्याला 4 लोक धावून येतात मदतीला. ह्या हायवेला रोज 4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना तक्रार करायची संधी आहे का, आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक लागला नाही, आम्ही शुद्धीत होतो, हेच 31 डिसेंबरला शुद्धीत नव्हतं, आमची केस घ्या, आमची तक्रार घ्या. काय अधिकार आहे तो. आपण जसं बाहुलं नाचवतो तसे हे प्राणी पक्षी डोलतात. पण जर आपण त्यांच्या तावडीत सापडलो, मग मात्र निसर्ग आपल्याला सुट्टी देत नाही. आणि आपल्या पिढीनं सगळ्यात मोठं बघितलेलं संकट जर कोणतं असेल तर ते कोविडचं संकट आहे. निसर्गानं वारंवार जाणीव करून दिली, जुळून घ्या. कोरोना कुणी बघितलाय का आपल्यापैकी? बघितला कुणीच नाही, पण कळला मात्र. कुणाकडे फोटो बिटो आहे का कोरोनाचा, सेल्फी विल्फी काढून ठेवलेला? माणसं साहेब खिडकीतनं बघायची, आम्ही रस्त्यावर कधी येणार, जनावर रस्त्यावर फिरतायत. माणसाला असं खिडकीतून खाली सुद्धा येऊ दिलं नाही, कुठे नेऊन ठेवलं निसर्गानं. आणि त्या 2 वर्षात आपल्याला कळलं हे सब झूट आहे, जगलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. आणि आता 2-4 वर्ष झाली, परत गाडी ससाट निघाली आपली. आता आपण निसर्गाकडे वळून बघायला तयार नाही आहोत. आणि म्हणून पुन्हा निसर्गाकडे वळून बघा. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला, 50ला गणराज्यांची स्थापना झाली, 56ला राज्यांची विभागणी झाली, 62ला आपल्यावरती आक्रमण झालं, 69 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, 72 मध्ये घाशीराम कोतवाल नाटक आलं, 75 मध्ये शोले चित्रपट आला,
79 मध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी धोरणं आखली, 82 मध्ये पृथ्वी क्षेपणास्त्राचा विकास झाला, 84 मध्ये मारुती उद्योग समूहानं जगाच्या बाजारपेठेतून भारताचं नाव केलं, 89 मध्ये 18 वर्षाच्या तरुणाला राजकारणात येता येईल का याच्यासाठी प्रयत्न झाले, 91-93 ला आम्ही व्यापारीकरण स्वीकारलं, 95 ला आम्ही गॅट करार स्वीकारला, 2000 पर्यंत कम्प्युटरच्या बाबतीत भारत जगाचा बाप झाला, 2005 पर्यंत आमच्या हातात माहितीचा अधिकार आला, 2007 मध्ये महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तख्तावर जाऊन पोहोचली, 2008-2009 पर्यंत प्रत्येकाच्या दारात नॅनो येईल का याची स्वप्न माणसं बघायला लागली, 2015-16 पर्यंत प्रत्येकाच्या हातात एक नाही 2-2 मोबाईल आले, 2024 मध्ये आहोत, आता यान मंगळावर जाईल का याचा विचार माणसं करायला लागली. किती कमालीची प्रगती केली. एकीकडे भौतिक दृष्ट्या आम्ही प्रचंड प्रगती केली, रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झाले, पण आमचं चालणं मात्र सुधारलं नाही. रस्ता सिमेंटचा आहे हो, पण संध्याकाळी 7 नंतर निम्म्यांना नीट चालता येत नाही. हातात मोबाईल आले पण बोलणं सुधारलं नाही. पैशाच्या जोरावर हजारो किलोमीटर दूर असणारे चंद्र, सूर्य, ग्रह, तारे दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले, पण आजूबाजूला असणाऱ्या प्राणी, फुला, पक्ष्यांविषयी आमच्या मनात कृतज्ञतेचा भाव निर्माण होऊ शकला नाही. आम्ही कोणत्या प्रगतीच्या गप्पा मारत आहोत? आम्हाला जर प्रगती साधायची असेल तर ती निसर्गासोबत जुळून असली पाहिजे. भूतानसारखा देश आहे आपल्या शेजारी, सगळं जग डोळे विस्फारून सांगत होतं आम्ही एवढी प्रगती केली, तेवढी प्रगती केली, समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि भूताननं सांगितलं आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत. समाधान ही गोष्ट अशी आहे, किंबहुना सोय जीवात्मयाचे लाहे तेथ जे होय तया नाम सुख. केवळ आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं म्हणजे आम्ही सुखी होणार नाही, ती आमच्या अंतर्मनाची कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि ती नाळ जर आमची जोडायची असेल तर त्याच्यासाठी निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण निसर्गासोबत जुळून घ्याल, निसर्गासोबत कृतज्ञतेनं व्यवहार कराल, अशी अपेक्षा या निमित्तानं मला व्यक्त करायची. इथं बसलेल्या सगळ्या महिलांना, सगळ्यांना एक विनंती करायची, आपण थोडे थोडे प्रयोग बदलूयात. त्या वटसावित्रीच्या पौर्णिमेला आपण काय करतो? वडाला दोरा गुंडाळतो. आणि काय म्हणतात त्या वडाला? खरं खरं सांग, किती जन्म? किती ताई? 7. पूर्वीच्या बायका म्हणायच्या जन्मोन जन्मी. आता आमची व्हॅलिडिटी कमी होत झाली, आता ती 7 जन्मापर्यंत आली आहे. ते दोरा गुंडाळायचं तर गुंडाळा, नाही तर काय करायचं ते करा. त्या दिवशी एक वडाचं झाड लावता येईल का? ते वाढवता येईल का? अहो, वड बघायला मिळेल ना साहेब. इकडं अजून देऊ बिऊ जरा बरं आहे तुम्ही लावायला, तिकडं झालं रा हिंजवडी, वडच नाही. फांदी विकत आणावं लागते, गुंडाळावं लागतंय दोरा. मागच्या वटपौर्णिमेला एका बाईनं ते वहीवर वडाचं चित्र काढलं आणि वहीला दोरा गुंडाळला होता. आणि वडाला जाताना ते तांब्या बिंब्या आता तसलं नाही राहिलं, बिस्लेरीची बाटली असती आणि डायरेक्ट बाटलीने ते वडाला पाणी. तांब्यान फुलपात्र आज खूप दिवसांनी बघितलं साहेब मी, नाहीतर आता कार्यक्रमांमध्ये तांब्या फुलपात्र पण राहिलेलं नाही, ते फक्त सुपारीन साखरपुड्यात राहिले. आणि काही दिवसानं तिथं सुद्धा दिसणार नाही. गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या, इथपर्यंत येऊ देऊ नका. तुम्ही संक्रांत करता की नाही? काय करता संक्रांतीला? हळदी कुंकू. रथसप्तमी पर्यंत चालतंय. हिनं तिच्याकडे जायचं, तिनं हिच्याकडे यायचं, हिने तिला 4 आण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला 8 आण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येत नाही, त्या कंगव्यानं इचरता येत नाही. साहेब मला कळतील तशी हेच वाण आहेत. किती पगार वाढू दे, तुम्ही वाण बदलला नाही मॅडम. चहाची गाळणी, पावडरचा डबा, त्या चहाच्या गाळणीनं चहा गाळता येईना, पावडरच्या डब्याला बीळ पडना, एवढी एवढीशी शॅम्पूची पुडी. ह्या संक्रांतीला वाण बदलायचा. काय देणार वाणात? आणि ते लावायचं आणि वाढवायचं. एवढं जरी बदल, छोटे छोटे बदल केले ना, तरी जगणं समृद्ध होऊन जाईल. छोट्या छोट्या बदलांनी आपल्याला पुढे जाता येईल का? आपल्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या. अरे आपल्याकडे आयुर्वेद आहे, प्रत्येक वनस्पतीचं, प्रत्येक झाडाचं काही ना काही वेगळं महत्व आहे. ते महत्व समजावून घेता येईल का? येणाऱ्या पिढ्यांना ते समजावून सांगता येईल का? अहो, जोपर्यंत झाड समोर असतं ना, तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही, पण तेव्हा ते झाड उन्मळून पडतं आणि ती जागा अशी सुनी सुनी वाटते ना, तेव्हा ते झाड आठवत राहतं. आम्ही गावाकडे जायचो ना, गावाकडं झाडं ठरलेली होती साहेब.
त्या फांदीला झोका बांधायचा आणि दरवर्षी त्या फांदीला, प्रत्येकाची फांदी सुद्धा ठरलेली होती, याच फांदीला आमचा झोका असणार. पैसे नव्हते हो, आनंद मात्र भरभरून होता. गावाकडे गेलं, असे गुडघे टेकून नदीला पाणी प्यायचं. बोराच्या सीझन मध्ये बोरं, जांभळाच्या सीझन मध्ये जांभळं, आंब्याच्या सीझन मध्ये सगळ्यांचे शर्ट भरलेले, जांभळाच्या सीझन मध्ये 2-4 जणांचे तरी हात गळ्यात. मजा होती. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. आता मात्र सगळं पोरांना चित्रात दाखवण्याची वेळ आलेली आहे. पोरांना गोष्टी सांगायच्या तर त्या सुद्धा झाडांच्या गोष्टी सांगा. त्यांना सांगा काय हा वृक्ष आहे, की आजही कीर्तन झालं विजेला की काय त्या झाडानं जुळून घेतलं तुकोबारायांशी. पोरांना गोष्टी सांगायच्यात ना, सांगा सुवर्ण पिंपळाची, हाच पिंपळ आहे, इथं ज्ञानोबांच्या आईनं प्रदक्षिणा घातली. ह्या गोष्टी सांगा, हा तोच वटवृक्ष आहे, इथे कर्मवीर भाऊराव पाटलांनी 4 पोरं घेऊन शाळा सुरू केली आणि पाहता पाहता रयत शिक्षण संस्था उभी राहिली. पोरांना गोष्टी सुद्धा झाडांच्या सांगा. हा तोच मोगरा आहे, ज्ञानोबांनी अपेक्षा व्यक्त केली, इवले सिरोप लाविले द्वारी. आणि हा तोच मोगरा आहे जिथे ज्ञानोबांनी आशा व्यक्त केली की हा वेल गगनाच्याही वर निघून जावा. आम्ही गोष्टी तरी काय सांगतो? एक होता राजा, त्याच्या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. पोरग तेच करते कॉलेजला, एक राजा 2 राण्या, एक आवडती एक नावडती. आपण काय पेरणार आहोत? गहू पेरून ज्वारी उगवत नाही, ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही. जे पेरणार आहोत ते उगवणार आहे. म्हणून येणाऱ्या काळात काय पेरण करायची हे ठरवा. जाताना इतकंच सांगतो, मगाशी जसं मी म्हटलं की ज्ञानोबारायांनीच म्हटलंय की झाडाला घाव घालणारा असो नाहीतर झाड लावणारा असो, झाड त्याच्यामध्ये भेदभाव करत नाही. ज्ञानोबारायांची उभी आहे, झाड भेदभाव करत नाही. हा घाव घालणारा आहे का हा लावणारा आहे, दोघांनाही सारखीच हे देतो. म्हणून निसर्गाकडनं ही कृतज्ञता शिकावी, निसर्गाकडनं हे देणं शिकावं. अरे एक दाना पेरला तर 1000 दाणे उगवतात, हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाकडनं ही देण्याची दानत आपल्याला शिकता येईल का? शेवटी एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. एक झाड होतं मोठं, त्या झाडावरती, त्या झाडाच्या भोवती एक मूल रोज खेळायचं. आता ते हळूहळू मोठं होत होतं. त्या पोराला झाडाचं फळ घेता यायचं नाही, तर ते फांदी त्याला म्हणायची, ए बाबा तुझा हात पुरत नाही ना, थांब. ते झाड ते फांदी स्वतःहून खाली वाकवायचं आणि मग सांगायचं तोड आता. पोरग खेळत राहिलं, लहानाचं मोठं होत गेलं आणि काही दिवसांनी पोरानं झाडाकडे येणं बंद केलं. जाता येता ते झाड बघायचं, पण मूल काही तिकडे फिरकलं नाही. एक दिवशी जाताना झाडानं आवाज दिला, ए राजा कुठे चाललाय, जरा ये ना, खेळ ना. खेळायला का मी आता लहान राहिलो का, मला बघू दे माझा उद्योग. अरे 2 मिनिट तरी ये. नाही मला अजिबात वेळ नाही. अरे चाललाय कुठे, मला पैसे कमवायचेत म्हटलं. झाड म्हटलं पैसेच हवेत ना, मग इकडे. झाडानं सगळी होती नव्हती तेवढी सगळी फळं त्याच्या पुढ्यात टाकली आणि म्हटलं जा बाजारात कमव पैसे. बाजारात गेला, फळं विकले, मजबूत पैसे मिळाले. 4-10 दिवस ते रोज यायचं, झाडाबरोबर खेळायचं. 5व्या दिवशी पुन्हा गायब. परत 7व्या-8व्या दिवशी, ए बाळा ये की रे, खेळायला आलाच नाही. ते पैशानं कुठं भागतंय का, मला आता घर बांधायचंय म्हटला. झाड म्हटलं माझ्या सगळ्या फांद्या घे आणि एक छोटस घर बांध. सगळ्या फांद्या तोडून दिल्या आणि घर बांधलं. 7-8 दिवस झाले, पोरग पुन्हा फिरकलं नाही. त्यानं विचारलं आता काय, मला नदीच्या पलीकडे नवीन नगरी आहे, मला जरा नवीन जग बघू दे. किती दिवस मी इथे खेळत बसणार आहे. तो मला आता खोड राहिलंय, याची नाव बनव आणि नदी पार करून पलीकडे निघून जा. राहिलेलं खोडही दिलं, फक्त बुंधा उरला शेवटचा. पोरग नदीच्या पलीकडे नवीन नगरीत निघून गेलं आणि ते परत फिरकलंच नाही. आतापर्यंत त्या बुंध्यावरती अधूनमधून एखादं पान यायचं, आशा होती पोरग कधीतरी येईल. पोरानं फिरकणं बंद केलं आणि शेवटचं झाडानं विचारलं, आता तग धरण्या इतकी मुळं माझी सक्षम उरली नाहीत, आता मीही संपून जाईल. पण पोरग जर कधी भेटलं तर त्याला सांगा, जिथे असशील तिथे सुखी राहा. झाडं काय देत नाही तो आपल्याला. आपण जर फिरकलो नाही तर निसर्ग आपल्याला खूप सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्याही काही स्वतःच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादा त्यानं ओलांडाव्यात इतकं कृतज्ञ मात्र होऊ नका. आणि झाड
ह्या 31 डिसेंबरला आहे ना शपथ घ्या, व्यसन करू नका. माझी तरुण पोरांना मनापासून विनंती आहे. अहो 31 डिसेंबरला आज साहेब सगळे हॉटेल फुल. 20-25 वर्षाची पोरग गाडी फास्ट चालवणार, व्यसनाच्या नादी लागून कुठेतरी जाऊन धडकणार. आईबापाची इच्छा असते आमच्या खांद्यावर पोरांनी जावं. 20-25 वर्षाच्या पोराला खांद्यावर घेऊन जाताना काय त्या बापाला वाटत असेल हो? परमेश्वरानं फुकट दिलेलं एवढं शरीर, लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं तर बघा किती पैसे लागतात आज. आम्ही लिव्हर बिव्हर काही नीट ठेवलं नाही. आणि कोणती धुंदी, कोणती मस्ती. तारुण्य म्हणजे हे नाहीये 31 डिसेंबरला जल्लोषात कुठेतरी ड्रिंक करून आम्ही तो साजरा करणं. या 31 डिसेंबरच्या निमित्तानं जे वर्ष गेलं त्याचं जर असं अवलोकन करा. काय चुकलं, काय करायला हवं होतं, काय केलं नाही, आता नवीन संकल्प काय आहेत, नवीन काय गोष्टी करायच्या. मला वाटतं हा विचार करण्याची ही पूर्वसंध्या आहे. 31 डिसेंबर विचारही करता येणार नाही अशा बेशुद्ध अवस्थेत घालण्यापेक्षा शुद्धीवर राहून येणाऱ्या वर्षाचं स्वागत करता येईल का, मला वाटतं याची काळजी घ्या. आणि सगळ्यात आतापर्यंत साहेब हा जो विषय ना वृक्ष संवर्धन, हा वेगवेगळ्या अंगाने सांगता येऊ शकेल. आयुर्वेदाचार्याला जर बोलवलं तर तो प्रत्येक झाडातलं आयुर्वेदिक महत्व सांगेल. कुणी एखादा बायोलॉजीचा अभ्यासक बोलवला तर तो त्याच्या पद्धतीनं सांगेल. पण ह्या विषय, झाड हे फक्त जगणं नाहीये. तुमच्या अंगात घातलेला शर्ट झाडांपासून आहे, संध्याकाळी ताटात जे येणार आहे ना ते झाडांपासून आहे, या तांब्यातलं पाणी आहे ना त्यालाही झाडं कारणीभूत आहे, तुमच्या गाडीतलं पेट्रोल आहे ना त्यालाही झाडं कारणीभूत आहेत. कशाला झाड कारणीभूत नाही मला सांगा? प्रत्येक गोष्टीला झाड कारणीभूत आहे. म्हणून झाड हे फक्त जगणं नाहीये, झाड हे जगण्याची प्रेरणा सुद्धा आहे. एक गिर्यारोहक असतात ना वेगवेगळ्या एव्हरेस्टला इकडं तिकडं जाणार, गिर्यारोहक अशी टीम सगळी निघाली होती कॅम्पला. आणि जाताना त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला त्या हवामानासोबत जुळून घ्यावं लागेल, तुम्ही ते सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः कॅरी करा. अनेक गोष्टी घेऊन हे सगळे गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करायला निघाले होते. त्यांचा जो कोच होता त्यानं प्रत्येक गोष्ट कधी वापरायची, काय खायचं, काय प्यायचं हे सगळं त्यांना शिकवलं होतं. आणि त्यांना एक कल्पना दिली होती, बघा कधी कधी थंडी इतकी कडाक्याची असेल तुम्हाला सहन होणार नाही, कधी कधी फक्त तुम्ही बर्फ बघत राहाल, दुसरं काहीच आजूबाजूला दिसणार नाही. अशा वेळेस फक्त शरीरावर नाही तुमच्या मनावर सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि तुम्ही मानसिक दृष्ट्या खचू शकता. या सगळ्यातून तावून सुलाखून तुम्हाला एव्हरेस्ट सर करायचंय आणि परत मागे फिरायचं. 5-25 पोरांची टीम एव्हरेस्ट सर केलं आणि परत निघाली. आणि अगदी आता शेवटच्या टप्प्यावरती 2 दिवसात खाली उतरायचं, सगळेजण खुश होते की अरे आपण एव्हरेस्ट सर केलं, ना शरीरावर परिणाम झाला ना मनावर परिणाम झाला. आणि तेवढ्यातला या 5-25 जणांमधला एक मोठमोठ्यानं हसायला लागला. हे म्हटले शेवटच्या टप्प्यात काहीतरी चुकलं, हे अचानक हसायला लागलंय, याचं मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतंय. सगळ्यांनी जाऊन विचारलं काय झालं, तू का हसतोय? तेव्हा त्यानं पुढे असा हात केला आणि बघतो तर काय, सगळीकडे बर्फ आणि त्या बर्फातून एक हिरवगार रूप वरती डोकं काढून पाहत होतं. तेव्हा तो म्हणतो अरे आपल्यासोबत तर साधनं होती, आपल्यासोबत मार्गदर्शन करणारे कोच होते आणि तरी सुद्धा आपण हे एव्हरेस्ट सर केलं याचा अभिमान आपल्याला आपण बाळगत होतो. या झाडाला सांगायला कोण आहे, आजूबाजूला मदतीला कोण आहे? पण या एवढ्या सुद्धा बर्फाच्छादित प्रदेशातून त्यानं वरती डोकं काढलंच. आणि त्या जगण्याची जी त्याची इच्छा शक्ती आहे ना, झाड फक्त जीवन नाही तर झाड जगण्याची प्रेरणा आहे, हा विचार घ्या आणि काम करत राहा एवढीच अपेक्षा बाळगतो. झाड लावा, वाढवा, टिकवा आणि वृक्षारोपण याच्या पलीकडे जाऊन वृक्ष संवर्धन यासाठी तुम्ही काम कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं आज वास्तव या ठिकाणी आपण मांडलं आणि सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, राग आला तरी चालेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण जन्म घेतल्यानंतर पहिला श्वास झाडामुळे घेतो आणि आपण मयत झाल्यानंतर या झाडांच्या फांद्यांमुळेच आपल्याला अग्नी मिळतो. कमीत कमी आपल्या आयुष्याची एवढी जरी सोय प्रत्येकाने करून ठेवावी अशी या निमित्ताने विनंती करतो. कुणी उठायचं नाही, कार्यक्रम संपल्यानंतर पसायदान होणार आहे आणि त्यानंतर देवस्थानच्या वतीने 31 डिसेंबर आज हा वर्ष संपत आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात मसाला दूध पिऊन करावे अशी देऊळ देवस्थानने व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी मसाला दुधाचा आस्वाद घ्यायचा आहे. यानंतर
विलासजी बोराडे यांना मी विनंती करतो कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार. आपण मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी, आम्ही मानतो आपले मनापासून आभार. वृक्षदायी प्रतिष्ठान व देहू नगर पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असले विभिन्न श्रद्धेचे, विभिन्न भाषेचे, विभिन्न वृत्तीचे लोक. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.